बातमीपत्र सविस्तर पाहूया आणि एका मोठ्या बातमीपत्राची सुरुवात करूया। बातमी अर्थातच पुण्यामधून। पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेची लखतर चव्हाट्यावरती आल्याचं पाहायला मिळतंय। स्वारगेट एसटी स्थानकावरती उभ्या बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आला। पुण्यातील घटनेमुळे सर्वत्र संताप पाहायला मिळतोय। पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकावरती एका 26 वर्षीय तरुणीवरती एका तरुणानं अत्याचार केलेला आहे आणि या घटनेनंतर आता पुण्यामध्ये निषेध करण्यात येतो आहे। ही बस स्टँडच्या आतमध्ये नाही का बसमध्ये घडलेली आहे। तर प्रत्येक बसमध्ये पोलीस आपल्याला पोहोचू शकत नाही एवढं नक्की आहे की तिथून त्या परिसरातून पेट्रोलिंग करू शकतात पोलीस आणि त्या पद्धतीने आमचं पेट्रोलिंग चालू असतं। आणि इवन कालच्या इन्सिडेंटमध्ये जर ओव्हरऑल सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर जी विक्टिम आहे तिनं कुठलाही आरडाओरडा नाही केलेला, तिथं मदतीची कुठली हे नाही केली, त्यामुळे लोकांनाही कळलेलं नाहीये। आणि इवन हा इन्सिडेंट झाल्यानंतर ती जी आहे ती आपल्या घरी चाललेली होती आणि तिथं तिनं मित्राला फोन केला आपल्या की माझ्या बाबतीत असं झालेलं आहे। तर त्याच्यावरती त्या मित्राने सांगितल्यानंतर संबंधित पीडिता ही पोलीस स्टेशनला आलेली आहे। आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता राजकीय प्रतिक्रिया देखील समोर आलेल्या आहेत, त्या देखील आपण पाहूयात। सगळे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरे चेक करून त्या संबंधित तरुणीने आरोपीची सांगितलेली ओळख आणि त्या अनुषंगाने तयार केलेले स्केचेस असतील, फोटोज असतील, या अनुषंगाने पोलिसांची 8 पथकं ही कालपासूनच ग्रामीण शहरी भागामध्ये रवाना करण्यात आलेली आहेत। यामध्ये आरोपीचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे डिटेक्ट करून आरोपी पकडलाही जाईल। पण शेवटी त्या मुलीची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे। तिचं आयुष्य हे लाख मोलाचं आहे, त्याच्यामुळे अशा घटना घडूच नाही याच्यासाठी सतर्क राहणं फार गरजेचं आहे। मी सातत्याने पोलिसांच्या संपर्कामध्ये आहे। याच्यामध्ये स्वारगेट पोलीस स्टेशनचं पेट्रोलिंग ही उत्तम पद्धतीने चालू असताना या रहदारीच्या भागामध्ये अशा पद्धतीची घटना घडणं हे दुर्दैवी आहे। अतिशय दुर्दैवी घटना आहे। अतिशय दुर्दैवी घटना मी याला म्हणेल की ज्या पद्धतीने एका बसमध्ये अत्याचार करण्यात आलेला त्या मुलीवर, ही अतिशय वाईट घटना, दुर्दैवी घटना घडलेली आहे। आणि हा आरोपी आहे, हा सुद्धा मूळ आरोपीच आहे। अनेक गुन्ह्यामध्ये तो त्या ठिकाणी त्याच्या गुन्ह्यामध्ये तो अडकलेला आहे आणि त्यांनी हा प्रकार केलेला आहे। निश्चित या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या समोरच सीपींशी बोलले सकाळी, अतिशय गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे आणि त्याची चौकशी करून तो सापडलेलाच आहे, पण त्याला कठोर शिक्षा कशी होईल त्या संदर्भामध्ये सर्व सूचना मुख्यमंत्री महोदयांनी खाली दिलेल्या आहेत। पुणे स्वारगेटमध्ये घडलेली घटना फक्त संतापजनक नाही तर चक्रावून टाकणारी आहे। वारंवार हा प्रश्न उपस्थित केला जातो की पुण्यातल्या ज्या गर्दीच्या जागा आहेत, विशेषतः शाळा, कॉलेज, बसस्टँड आणि रेल्वे स्टेशन, इथे पोलिसांची अधिकची गस्त वाढवली पाहिजे, मात्र ते होताना दिसत नाहीये। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावे अशी अपेक्षा आहे। तुम्ही ह्या प्रत्येक गोष्टीला सरकारवर ढकलू नका। एखादा विकृत माणूस एखाद्या ठिकाणी अशी जर घटना करत असेल तर त्याला सरकारच्या पाठिंब्याने तो करतोय का? सरकारचा त्याला पाठिंबा असतो का? मी सरकार म्हणून तुम्हाला सांगतो, मी सरकारमध्ये एक जबाबदार पदाधिकारी मंत्री आहे। अशा लोकांना ठेचून मारलं पाहिजे, परंतु अशी घटना घडताच कामा नये या भूमिकेत सर्वजण असतात। सरकार कुणाचंही असो, कुणाचंही सरकार असलं तरी कोणी ह्या गोष्टीचा त्याला सगळेजण निषेधच करतील। कोणी याला चांगली घटना म्हणणार नाही किंवा चांगली घटना म्हणायचं काही कारणच नाही। लोकांनाच भीती राहिलेली नाही, ना पोलिसांची भीती, ना कायद्याची भीती, ना नैतिकता। त्याच्यामुळे हे सगळं होतच राहणार। तर ह्याच्यामध्ये ही टोळी अशी काही लोक त्या ठिकाणी, कुठली महिला अडचणीत आली, कुठली एस टीमधनं उतरली, तिला रस्ता माहीत नसतो, कधी घरातून चुकून एखादा तांडणातून आलेली असते आणि ती रात्री तिथं वावर बघताना ती त्यांची गिऱ्हाईक होती, त्यांच्या ह्याला ती बळी पडती, त्यांना ती वासनेला ती बळी पडते यांच्या। आणि ही सगळी लोक त्या ठिकाणी पळवली पाहिजे, हलवली पाहिजे। हा गाडे नावाचा इसम हा गुन्हेगार आहे, ह्याच्यावर तडीपारच्या बी केसेस झालेल्या आहेत आणि ह्याचे मारामाऱ्या खुनाचेही प्रकार ह्या गाडीवर असतात अशी माझी माहिती आहे।